लोकसभेचं अधिवेशन हे एकतर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेच्या समस्या मांडण्यासाठी आणि एकूणच देशाचा कारभार चालवण्यासाठी असतो. आणि जेव्हा लाईव्ह होतं तेव्हा जनता बघत असते की लोकसभेमध्ये काय चर्चा होती, कोणत्या विषयावर चर्चा होती. आता या देशामध्ये पेपर फुटीचं प्रकरण सध्या गाजत आहे. खरं तर अशा प्रकारच्या पेपर फुटीचे प्रकार व्हायला नको आहे. आत्ताही जो झाला तो प्रकार वाईट झाला, पण याही अगोदर अशा प्रकारचे पेपर फुटीचे प्रकार झाले. त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षाचे सरकार होते, परंतु यावेळेस मात्र हा विषय जरा नागरिकांनी सामान्यपणानं घेतला नाही. तो अति तीव्र भावना नागरिकांच्या होत्या. आता अशा प्रकारच्या भावना असल्यामुळं सरकारनंसुद्धा दखल घेतली, आंदोलकाशी चर्चा केली आणि त्या चर्चेच्या भावनेचा आदर करून 5 फेब्रुवारी 2024ला लोकसभेमध्ये एक बिल आणलं. पेपर फुटी संदर्भात जर फुटलाच तर त्यांना काय शिक्षा असावी, काय तरतूद केली असली पाहिजे. आणि 6 तारखेला लोकसभेमध्ये हे बिल मंजूर झालं. 9 तारखेला राज्यसभेनं मान्यता दिली आणि 12 तारखेला राष्ट्रपतीची मान्यता त्या बिलाला मिळाली. 7 दिवस जे कोणी आत्ता विरोधी पक्ष आहेत, 7 दिवसात एकही दिवस चर्चेत भाग न घेता विरोधकांनी केवळ गोंधळ घातला. माझं असं मत आहे की एक बिल आल्याच्यानंतर त्याच्यावर दोन्ही बाजूंना चर्चा झाल्या पाहिजे. आणि जेव्हा दोन्ही बाजूंना चर्चा होईल तेव्हा बिलामध्ये काही दुरुस्त्या असतील, काही दोष असतील, तर सरकार त्या दुरुस्त्या करून तो जो दोष असेल ते बाजूला करून एक चांगलं बिल तयार करण्याचा प्रयत्न करतं. पण पेपर फुटीवर बोलायचं आणि पेपर फुटीवर जर काही बिल आणून त्याच्यात काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्याच्यामध्ये 7 दिवस गोंधळ घालायचा हा विरोधकाचा दुटप्पीपणा आहे. आणि त्यामुळं त्यांना कोण्या विरोधकाशी देणं घेणं नाही, त्यांना त्या पेपरशी देणं घेणं नाही. त्यांना फक्त आम्ही लोकांच्या समोर बार बार गेलो पाहिजे, चॅनलच्या समोर आलो पाहिजे म्हणून केवळ गोंधळ घालण्यापलीकडे यांनी काही केलेलं नाही. पण त्यांचं म्हणणं असं आहे की अमित शहांनी, मोदीजींनी सभागृहात यावं. हे बघा, प्रसंग पडला तेव्हा प्रधानमंत्री असो की अमित शहा असो, ते सभागृह येतात. पूर्ण वेळ तर देशाचा कोणीच प्रधानमंत्री 24 घंटे जेव्हा चालेल ते किंवा 10 घंटे 8 घंटे चालन तर सभागृहात बसून राहत नाही. देशामध्ये अनेक घडामोडी असतात, पण जिथं कुठे ते असतील त्यांचं सर्व कामकाजावर लक्ष असतं. तुम्ही पंडित नेहरूपासून जर इतिहास तपासला तर लोकसभेमध्ये कोण किती काळ बसलं याचा जर इतिहास काढला तर सर्वात अधिक काळ हे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी बसलेले दिसतील तुम्हाला. पण राज्यसभेमध्ये 2 दिवसापूर्वी संजय राऊत आक्रमक भाषण केलं. संजय राऊत